घेतले. चला आता करून दाखवा बघू. मस्त चांगला खेळ. ऑल दी बेस्ट. शो द गुड गेम. चौबाजूला अनेक मान्यवरांचे बॅनर्स पाहतो आपण, ज्या सर्वांचं मोलाचं योगदान आणि आमच्या उपस्थित मंचकावरचे बॅनर जे आहेत मंचकरचे पाहुणे त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि लाडके मायबाप प्रेक्षक आपल्या सर्वांचा आभार. आपण या स्पर्धेला प्रेम दिलं भरभरून त्यासाठी आभार. तुमचे स्वागत. आणि लाईव्ह प्रेक्षक जे प्रिन्स मूवीज ह्या क्लिस्टर क्लिअर चॅनलशी जोडले गेलेले आहेत त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आपलं हार्दिक स्वागत. अपार मेहनत नक्कीच. मी कालपासून पाहतो की श्रीकांत भाऊ पाटील, रुपेशजी शेंडे आणि स्वप्नजी पाटील यांची सुद्धा अफाट मेहनत आहे. आपले भाऊजी शेंडे सुद्धा सोबतच असतात. मध्ये मध्ये ज्ञानेश्वरजी पाटील सुद्धा येतात, येऊन जातात, पुन्हा एकदा चेक करतात की काय कमी नाही ना. आणि सांगा मुलांनो काय कमी असेल तर सांगा, मी त्याची हमी देतोय. जिथे तिथे कमी तिथे तिथे आम्ही हमी देणारे आम्ही. असे दोन उत्कृष्ट आपल्याला आधारस्तंभ लाभले आहेत. सुंदर सेठ पाटील समाजसेवक आणि माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या स्वप्नातली स्पर्धा JP चषक 2025 स्पर्धेचा तिसरा दिवस आपण इथे साजरा करतोय. दुपारची वेळ आहे. लकलकत ऊन आहे, तप्त ऊन आहे. त्या तप्त उन्हामध्ये सुरू होणारा सामना जर्मन खोणी विरुद्ध आई गावदवी कोळिवली. कोळीच्या कॅप्टनने बॅटिंग घेतली पुन्हा एकदा टॉस जिंकून. कदाचित त्यांना लकी आहे टॉस आणि बॅटिंग घेणं. मे बी ते चेस करून देत नाहीत. डिफेंड त्यांना चांगलं आवडतं. चांगले डिफेंडर आहेत. डिफेंडर गाडी सुद्धा चांगली महाग आहे जी बऱ्याच जणांना आवडू लागली आहे. स्वप्नील जोशींनी सुद्धा घेतली मागच्या आठवड्यामध्ये. मराठी हिरो. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. दक्षत शिंगोळे दक्ष राहून तिथे फक्त दिशा दिली. डायरेक्ट हिट केलंय. हो संधी घेतली होती. थोडासा लेजी स्टाईलने तिथे बॅटर जात होता. त्यांनी अळस दाखवलं आणि तिथे मात्र तारतम्य दाखवलं होतं पॉईंटने. कव्हर पॉईंटला फिल्डर तैनात होता. तो सुद्धा असतोय. अलस्यने कुतो विद्या असं म्हटलं जातंय. अजून जुन्या काळामध्ये तर जुने जे शिकले त्यांना शिकता शिकता हातावरती काठ्या मिळायच्या, पाठीवरती सुद्धा लाठ्या मिळायच्या. असे शिक्षक होते. हातावरती फोडे यायचे. अलस्यने कुतो विद्या. अलस करू द्यायचं नाहीये म्हणून तर जुन्या काळामधला जो 10वी झालाय ना, 11वी माफ करा, त्यावेळेचा तो SSC बोर्ड होतो तो अगदी ग्रॅज्युएटला भारी पडेल अजून सुद्धा. बरोबर सुंदर काका भुईर असतील ना इथे. येस बरोबर. मागच्या वर्षी ते होते इथे. त्यांनी आम्हाला चांगली बक्षीस दिली होती. इथे बॅटची कडे आहे. तुम्ही ट्रॅव्हल होतोय. डीप फॉर्मेशन आहे 4 धावांसाठी. ब्युटिफुल स्ट्रोक. पण लक्षात घ्या बॅटर्स आणि खेळाडूंनो की तुम्ही जेव्हा स्क्वेअर कट करायची असेल तेव्हा बॅट वेगाने फिरत आली पाहिजे. मग अशा पद्धतीने फटका सजला जातो. जरी समोर फटका नाही आला समोरच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने तरी सुद्धा जो थर्ड मॅनकडे इतक्या वेगाने जातो की तो बॅटच्या वेगाचा वापर पण करतो आणि बॉलरच्या वेगाचा पेसचा सुद्धा वापर प्रॉपरली करतो. आणि अशा प्रकारचे फटके आपल्याला लेदर क्रिकेटमध्ये जास्त पाहायला मिळतात किरणजी. आपण ते पाहत असतो. आणि ते चौकाराला धावसंख्या पाहतो आपण. चौकाराने 5 वरती जाऊन पोहोचलेली आहे आई गावदवी कोळिवली संघाची. पहिलं षटक सुरू केले ते दक्षत शिंगोळेने. लॉंग रनअप ज्याचा आहे. चांगलं बॉडी फिटनेस त्याचा सुंदर आहे बघा. रनवे सुंदर आहे. रिलीज. हा बाउन्स फार अतिरिक्त बाउन्स द्यायचा प्रयत्न असफल ठरला आणि पंच आमच्याकडे हेमंत तावडे सर वळतायत. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा विथ बाउन्सर आणि वाईटचा इशारा सुद्धा. धावसंख्या 6 वर. खूपच जास्त जोर दिला रिलीज करत असताना आणि डिलिव्हर करत असताना अगदी उंच उडी सुद्धा मारतो हा बॉलर दक्षत शिंगोळे. खोनी शिंगोळेंसाठी प्रसिद्ध आहे बरोबर. आणि काल जर्मन खोनी आली होती ना, तेच नाव होतं त्याच नावाचा संघ. परंतु हे खेळाडू वेगळे आहेत. बी आहेत. येस ओके. आणि त्यांनी काल शेवटचा सामना खेळला. हॅलो. इथे बहुतेक 2 धावा आल्या. आमच्या एका माईकची वीज गेली. लगेच येईल कारण टोरंटो आहे. धावसंख्या बघा 2 पुढे 8 वरती आहे. 8 ऑन द बोर्ड. 0 बाद. वेगवान मारा करतोय आणि वेगवान मारा करणारा ओमकार तारमाळे बघितला आपण IPL मध्ये त्याची निवड झाली आहे. अगदी शेतकऱ्याचा मुलगा. सनरायझर्स हैदराबाद 30 लाख 30 lakhs हरकत नाहीये. बेस स्टार्ट तर झाला त्याचा. पायंडा सुरू झालाय. मोठी इमारत रचेल तो. खूप फार मेहनत घेतली त्याने. वडिलांचं स्वप्न पूर्ण झालंय त्याच्या.
फार मोठं ते व्हिडिओज व्हायरल होतात आणि का नको, आपल्याला अभिमान पाहिजे आपल्या ग्रामीण भागाच्या क्रिकेटचा. म्हणून मुलांनो, क्रिकेट असं खेळा की उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला ते छाप सोडता आली पाहिजे. त्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला बाप बनता आला पाहिजे असा प्रयत्न करा. नुसतं खेळायचं म्हणून खेळू नका, छंद म्हणून. आता चांगले दिवस आले आहेत आणि हे एनकॅशमेंट करा, हे ग्रीप करा. संधी आली तुम्हाला. फार मोठ्या स्पर्धा अजून येणार आहेत आपल्या या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. ISPL पेक्षा मोठ्या स्पर्धा येणार आहेत तालुका पातळी आणि जिल्हा पातळीवरती. कारण प्रत्येक खेळाडूला संधी मिळणार आहे मानधन मिळणार आहे मानधन. लाखोच्या संख्येने तुम्हाला मानधन मिळणार येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे 30 lakhs नथिंग. जसं विजय पावलेला 32,50,000 रुपये मिळाले. धावसंख्या 9 वरती मित्रा, डोंट वरी. मी प्रत्येक चेंडूची धावसंख्या सांगत असतो, फक्त वाट बघा तुम्ही, बस संयम राखा. इथे पहिले षटक सुरू आहे. ISPL ने सुद्धा एक वेगळी पर्वणी दिली, मोठा व्हॅटस्पीड दिला. आणि जे आई वडील म्हणायचे की मुला क्रिकेट नको खेळू, अभ्यासच कर, ते आई वडील सुद्धा आता गप्प झाले. त्यांना सुद्धा वाटतंय की मुलाने एका बाजूला क्रिकेट खेळत राहावं. लॉफ्टेड फ्लॅश लुकिंग ऑफ ड्राइव्ह, पिलर पोचला होता, चेंडू मिळाला नाही, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. तोच उल्लेख DJ सर आम्ही करतोय की मराठी संगीताला आणि ह्या टेनिस क्रिकेटला मराठीच्या पद्धतीनेच अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलने सुगीचे दिवस आले, सुवर्ण दिवस आलेले आहेत. आणि त्याचं नक्कीच तुम्ही पुरेपूर फायदा उचला. त्यासाठी अथक मेहनत करा, चांगली प्रॅक्टिस करा. एकावर तुमचं कॅरियर सुद्धा सांभाळा, तुमचा जॉब, तुमचा अभ्यास आणि सोबतीला एक क्रिकेटला सुद्धा एक कॅरियर सुद्धा निवडा. प्लॅन बी म्हणून इथे प्लॅन बी की फटका बघा कुठे गेलाय. लॉंग लेगच्या वरून दुर्गती छावणे ताराच्या वरून बीमर प्लस सिक्सर सत्ता. मी आता मगाशी अभ्यासाचा विषय घेतला की त्यांनी शिकलेलं गाण्याला लावलं. हे महेश छुपा रिस्तम आहे बरं का. आज त्याने आवाज पण जरा आमचा खुलवलाय, जरा छान वाटते. महेशजी फ्रॉम कशिवले, आवाजामध्ये कशिश आहे, फटक्यामध्ये सुद्धा कशिश होती. काय जबरदस्त कसा फटका मारा वैभव पाटीलने. हा जबरदस्त कोहिनूर आहे. सुभाष धुमाळ सरांनी बरोबर उल्लेख केला की कोहलीला मिळालेला हा कोहिनूर हिरा आहे. मिस्टर वैभव पाटील तळपलाय. 3 चेंडूमध्ये ठोका 11 धावा, धावसंख्या पोहोचवली 20 वरती. जबरदस्त बॅट आणि बॉलचा तालमेल तो घडवतो या मैदानामध्ये. सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या JP चषकामध्ये. वैभव पाटील चेंडू खाली ठेवला, बॉलरने ते इम्पॅक्ट चेक केलं. गोलंदाजाने सांगितले की ऑफस्टिक सोडून जातो हा चेंडू आणि लेग बॅकचा इशारा होत असताना पहिलं षटक समाप्त. धावसंख्या पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय तब्बल बिनबाद 21 वर. येस DJ प्ले. 3 चेंडूमध्ये त्याने एक चौकार, एक डबल अशा पद्धतीने 6 धावा जोडलेत आपल्या कोलिवली संघासाठी. टॉस जिंकून अगदी जो निर्णय घेतलाय तो योग्य सिद्ध करतोय, याला म्हणतात कार्यसिद्धीस नेणं. रतन टाटा साहेबांचं एक वाक्य नेहमी मी बोलत असतो, आपल्याला सुद्धा माहिती असेल कारण तो वाक्य व्हायरल होत असतं. काल पण मी एका कॉमेंट्रीमध्ये ऐकलं ते वाक्य वापरलं गेलं कॉमेंटेटर कडून की रतन टाटा नेहमी म्हणायचे की मैं भी जो भी निर्णय लेता हूं वो लेने में विश्वास नहीं रखता, जो भी हो जाए, लेकिन जो निर्णय लिया है, जो निर्णय मिला है मेरे खातिर, मेरी तरफ, उसको मैं सही साबित करने का पूरा प्रयास करता हूं. जबरदस्त वाक्य. त्या शब्दामध्ये बरेचसे अर्थ आहेत मित्रांनो की निर्णय कुठला पण असू दे, टॉस जिंका किंवा हारा, त्याला तुम्ही सही साबित करता आला पाहिजे, त्याला योग्य सिद्ध करता आला पाहिजे. ते करून दाखवलं रतन टाटा साहेबांनी. म्हणून रतन टाटा साहेबांचा जेव्हा अपमान झाला अमेरिकेमध्ये, सांगतो तुम्हाला पुढचा चेंडू पडल्यानंतर त्याचा उल्लेख करेन तुम्हाला की फार मोठं त्यांनी पराक्रम करून गेले आणि लग्न सुद्धा नाही केलं. जबरदस्त की जगाला धडा दिला आणि यालाच म्हणतात माणसामधला देव जो प्रकट झाला होता आपल्या भारतामध्ये. भारताची शान. टायमिंग तुम्ही मेंटेन करा प्लीज. फोनचा मला दर्शवत आहेत. 21 धावसंख्या पाहतो आपण. 0 बाद. पहिल्या षटक समाप्त. नवीन षटकासाठी गोलंदाज राज शिंगोले. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न होता तिथे. फॉर्म आउटपर्यंत बॉडी चेंडू होता. तर मला सांगायचं होतं मित्रांनो की रतन साहेबांनी जेव्हा फोर्ड आपली नॅनो कंपनी नॅनो कार जी लॉन्च केली तिचं त्यांना जरा वाटलं की अपयश मिळतंय.
आणि त्यावेळेला ते फोर्ड ह्या ऑफिसमध्ये गेले होते. अमेरिकेची फोर्ड कंपनीची सर्वात पहिली कंपनी कारच्या प्रोडक्शन मधली. हो इथे बघा, इथे काय झालं, झेल सोडलाय, पॉइंटला सरळ झेला होता, चेंडू मिसटला, अजून नशिबाचा चौकार मिळतोय टीम कोलिली संघाला. तांबाडीचे तो ते कंप्लीट करतोय. तर त्यावेळेला ते अगदी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जेव्हा गेले, फोर्डच्या अध्यक्षासमोर बसले, त्यावेळेला फोर्ड वाले त्यांना म्हणाले की रतन टाटा जी, आपको यदि गाड़ी बनानी नहीं आती तो क्यों बनाते हो, आपकी गाड़ी नहीं चलती है तो क्यों बनाते हो, आपका कंपनी बेच दो. तो बेचने के लिए आप आए हैं, तो हम आपकी कंपनी नहीं चलने वाली, हम नहीं खरीद कर सकते, आप रिटर्न जाओ. तर रतन टाटाचा अपमान केला गेला फोर्ड कडून. योगेश पाटील साहेबांचं स्वागत, ज्यांनी आम्हाला चेंडू दिलेत. येस, योगेश पाटील साहेबांनी आमचा आवाज ऐकला, त्यांचा अनलिमिटेड चेंडू आम्हाला आले साहेब, आणि तुम्ही सुद्धा आलात. या योगेशजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे काय झाले, तिथे फलंदाज बाद, क्लीन बॉल, क्लीन बॉल झालाय. थांबा, मला कंप्लीट करावं लागेल. तर फोर्डने अपमान केला रतन टाटा साहेबांचा की तुम्ही परत जा, आणि रतन टाटा साहेबांनी तिथे काही रिप्लाय न देता, काही रिएक्शन न करता गप्पपणे आले, आपल्या भारतामध्ये परतले, आणि पुन्हा एकदा टाटा इंडिकाला सुवर्ण दिवस आणले, आणि विथ नॅनो चांगले दिवस आणले, बरोबर. आणि त्याच रतन टाटाने फोर्ड कंपनीच्या लँड रोवर आणि जॅग्वार या हाय क्वालिटीच्या कार्सची कंपनी विकत घेतली. त्यांचा असा बदला घेतला. हे रतन टाटा, एकदा टाळ्या वाजवा टाटा साहेबांसाठी, जे स्वर्गलोकामधून पाहतायत. फार त्यांच्या अगदी कारनामे आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावाचं जमशेदजी टाटा, ताज हॉटेल, त्यांचा सुद्धा अपमान एकाने केला होता. त्या अपमानाचा बदला त्यांनी हॉटेल बनवून दाखवला, 5 स्टार 7 स्टार ताज हॉटेल. फार मोठं अगदी आपला इतिहास सांगतो मित्रांनो. भारत देशामध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या, त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आपल्या अंगाती शारे उमटतात ह्या गोष्टी ऐकल्या ती, त्याचा तुम्ही अगदी वसा घेतला पाहिजे, त्याचा धडा घेतला पाहिजे की तुम्हाला पण काहीतरी करायचं आहे. जसं धीरूभाई अंबानी पेट्रोलवरती काम करायचे, पेट्रोल पंपावरती, नंतर कपड्यांचे व्यापारी झाले, आणि त्याने अगदी बिझनेसमध्ये सम्राट झाले. अनेक वर्ष संपणार नाही इतकी त्यांची प्रॉपर्टी तयार झाली आहे. जिओ जी भरके, रिलायन्स, जबरदस्त, फार मोठी नावं. इथे क्रिकेट पाहतो आपण. 3 चेंडू झाले, आणि तिसऱ्या चेंडूमध्ये विकेटचं पतन दरम्यान आपले चेंडू स्पॉन्सर सन्मान्य योगेशजी पाटील साहेबांचं आगमन झाले. धावसंख्या 25, 25 ऑन द बोर्ड. आणि योगेशजी पाटील साहेब नेहमीच कोणती पण आपली टीम असू द्या, प्रत्येकाला प्रोत्साहित करत असतात. जे काय पाहिजे ते मागा तुम्ही देत असतात. बॅटची कडा चेंडू वेगाने गेलाय, दिग्थर्म्याच्या दिशेने धामण गावाकडे 4 धावांसाठी. गावचे ओमकार ग्रुप आले होते, 4 पाहुणे, आणि त्यातील आपले योगेशजी पाटील सुद्धा आता आलेत बघा. वडपे गावचे सुपुत्र आहेत आणि दिलदार व्यक्तिमत्व. काल सुद्धा 4ही पण त्या मान्यवरांनी मन जिंकली. त्यांनी सुद्धा सडल हाताने सहकार्य केले अनेकांना. या परिसरात अगदी वेगळ्या पद्धतीने त्यांचा नेहमी ध्यास असतो सहकार्य करायचा. तसे आपले योगेशजी पाटील आपल्यामध्ये आले, एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली बघा. बॅटरमध्ये सुद्धा त्यांनी सुंदर चौकार मारला. बॅटची कडा घेऊन चेंडू वेगाने गेला होता. धावसंख्या 29 वरती वेग धारण करत असताना टीम कोलिली संघाची ओर द विकेट. हो, टर्न केलाय, चाबूक शॉट, बॉल पॉवरफुल, सक्सेसफुल, सिक्सर, कॅच. खतम, डॉक्टर सॉरी बोलतो आदमी खतम. इथे विकेटचं पतन झालं. धावसंख्या बघा इथे 29 असताना झेल टिपला तिकडे लॉंग लेगला. हर्ष पाटील होता तिकडे, हर्ष पाटील यांनी झेल टिपला, त्याच्या कमरेवरती हात बघा अगदी, आणि झेल टिपला. नवीन बॅटर जात असताना विकेट घेणं गरजेचंच होतं, कारण फार मोठी इथे पार्टनरशिप निर्माण होत होती. परंतु अजून मैदानामध्ये पाहतो आपण की वैभव पाटील आहे का, नाही, आउट झाला. कुमार दळवी आहे आणि पुनीत जोडला जातोय कुमारला. धावसंख्या 29 असताना षटक क्रमांक 2 राज शिंगोळे हाताळतोय. षटक क्रमांक शेवटचा असेल, लास्ट टू गो. हो, हिट विकेट, हिट विकेट. चेंडू कुठे, बॅट कुठे, चेंडू आत आणि स्टंप बाहेर. चला चले जाओ.
आत्महत्या नव्हे तर फार मोठी आत्महत्या. तुम्ही कधी पण प्रॅक्टिस करताना सुद्धा लक्षात घ्या की गार्ड घेणं महत्वाचं आहे मित्रा. जी तुम्हाला पिच मिळते, जी क्रीज मिळते, त्याचा वापर केला पाहिजे. जायचं बॅट घेऊन नुसतं स्तंभच्या आड उभं राहायचं याला अर्थ नाही मित्रा. अगदी जसं उल्लेख केला की ISPLचं युग आहे, IPLचं युग आहे. तुम्हाला चांगला परफॉर्मर बनायचा असेल तर प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याचा अभ्यास, त्याचे धडे, त्याची शिस्त, ते नियम तुम्ही पाळले पाहिजे. की पंचाकडून गार्ड घ्या, मस्त स्टायलिश मध्ये तुमचं गार्ड घ्या, स्टान्स मध्ये उभा राहा, तुमचा बॅकटिप छान पाहिजे, तुमच्या पायांचं अंतर सुंदर पाहिजे, तुमचं पदलाईट, तुमचे शफलिंग, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रेक्षक पाहत असतात. ही तुमची शरीर भाषा फार अगदी सुंदर दाखवायची असते. देवाने आपल्याला पाठवले ना, सुंदर दिसण्याचा प्रयत्न करायचा असतो आपल्या स्टाईलमध्ये. आणि 29 धावसंख्येवर असताना अजून एक भगदाड पडलं इथे. या षटकामध्ये अक्षरशः राज शिंगोलीने 3 गडी बाद केले, 8 धावा खर्च केल्या. परंतु इथे मला करण गुळवी सांगतात की पहिल्या षटकामध्ये 21 धावा गेल्या होत्या, एक गडी बाद नव्हता. म्हणजे मस्त कमबॅक केलं या ठिकाणी राज शिंगोलेने. तर स्वप्नीलजी पाटील आपले लाडके दामणगावचे, त्यांचेच मित्र योगेशजी पाटील आलेले आहेत. तर स्वप्नीलजी पाटील साहेबांकडून योगेशजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. हे तुमचं प्रेम, मैत्रीचं प्रेम असंच अबाधित राहू द्या. आणि टीमला सुद्धा शुभेच्छा. स्वप्नील पाटील आणि योगेश पाटील साहेबांकडून. आपण पाहता आपल्या व्यासपीठावरती प्रत्येक मान्यवर येतो, त्याचं एक महत्त्व असतं आणि ती महत्त्वाची भूमिका ते निभावत असतात. सडल हाताने त्यांचा आपण नामोल्लेख केला पाहिजे. कुठल्या या स्पर्धेमध्ये कार्यक्रम असो, काही असो, मग तो तुमचा सांप्रदाय सोहळा असो, तिथे सुद्धा अँकरला बोलावं लागतं की कोणतरी महाराज येतात, कोणतरी कीर्तनकार येतात, कोणतरी भजने येत आहेत, कोणतरी गायक येत आहेत. त्याचं सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे की त्यांची त्या व्यक्तीमध्ये काय दडले, काय गुण त्याच्यामध्ये दडलेले आहेत, ते गुण कौशल्य आपण नक्की सांगितले पाहिजेत. त्याला म्हणतात प्रत्येकाचं महत्त्व. हे इम्पॉर्टन्स तयार करत असतं मित्रांनो. हे देवाने दिलेलं नसतं. देवाने तुम्हाला शरीराच्या रूपामध्ये आणले, परंतु तुम्ही त्या स्वतःच्या निर्माण करता करता स्वतःमध्ये आत्मसात करता आलं पाहिजे की तुम्ही कुठले गुण तुम्ही पेरू शकता आणि निर्माण करू शकता आपल्या अंतरंगामध्ये. त्याचं डेव्हलपमेंट तुम्ही केलं पाहिजे आपल्या अंतर्मनामध्ये. त्याला म्हणतात तुमची प्रबळ इच्छाशक्ती. आणि तुमच्या मनामध्ये नेहमीच ती इच्छा पाहिजे की तुम्हाला काहीतरी गुणवान बनायचं आहे, काहीतरी कार्य करायचं. इथे बाउन्सर करतोय गोलंदाज आणि तिथे मात्र वाईटचा इशारा दोन्ही पंचाचा आणि स्पेलेक पंच सुद्धा दर्शवतात की 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा द्या बॉलरला की सेकंड बाउन्सर अलाउड नसेल. या षटकामध्ये गोलंदाज दीप आहे, दीप बागळ. धावसंख्या 30 वर. बघा तो संघ पुन्हा आतमध्ये आला. चला बाहेर प्लीज. मयूर 11 दामणगाव प्लीज जरा आउट ऑफ द पट्टा जा, तिकडे जरा तुम्ही प्लीज. तिथे एखादा चेंडूला तर प्रॉब्लेम होईल राजा, कारण हल्लीचे फिल्डर डाई मारत असतात. आणि सतीश दादा माळी साहेबांचं आगमन. वेलकम वेलकम. सोबत त्यांची सुकन्या सुद्धा आली आहे. वेलकम वेलकम सतीश दादा माळी. खूप मजा आणतात अगदी लीग असल्यावरती. सुभाष दादा, सतीश दादा, सचिन दादा माळी, माळी ब्रिगेड, भोईर मंडळी सर्व एकत्र आम्ही येतो आणि तो जल्लोष असतो, जत्रा असते धामणगावची. DPL अक्का धामणगाव खेळेगा. धावसंख्या 31 वर. इथे या इनिंग मध्ये पाहतो आपण 4 षटकांचा मुकाबला. काहीसं स्लो चालू आहे मॅच, जरा फास्ट करा. खूपच स्लो. स्टिअर केले, दिशा दिली. हो, तिसरी स्लिप तैनात आहे. शॉट थर्डमॅन, तीक्ष्ण नजर. तितक्याच वेगाने इथे एक धाव कंप्लीट केली आहे बॅटरने. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, ऑन द राईज तो स्टिअर केला होता विथ द स्पिन आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे 32 वरती आपण पाहतोय आणि गडी बाद झाले 3 वरती 32 वर 3. डीप मध्ये वाईडिस लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग लेग पाहतो आपण ऑन साइडला. तटियासारखं विकेट नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतो. वेगाने फिल्डर आलाय, फेकी करतो विकेट किपरच्या दिशेने. मग आता तिथे जोखीम घेतलेला नाव स्ट्रायकरने, त्याला परत धाडले स्ट्रायकरने की आपल्याला एका धावीचे समाधान मानायचं आहे. लालच बुरी बला होती, इसलिए मोह टाळायचा आहे. मोहामध्ये अनेक जण फसले जातात. अतिमोह नसावा, थोडाफार मोह असावा. त्याला म्हणतात सॅटिस्फॅक्शन. अतिमोह नसावा, त्याला म्हणतात अतिशयोक्ती. धावसंख्या 33 वर. डबल 3 ऑन द बोर्ड. मिड ऑफ अगदी फाईन आहे बघा, क्लोज टू द बॉलर. मिड ऑफ पाहतो आपण एक फ्लाइंग स्लिप ऑन साइडला. हो, बैठकी शॉट, जबरदस्त फटका, अंतर कमी आहे. झेल टिपला जातोय, फलंदाज बाद झेलच्या रूपात. कुमार दळवीची खेळी संपुष्टात आली आहे. हा फॉल घेतला होता बघा, फ्रंट फुटला आला बॅटर
अगदी चांगलं स्टाईल होतं फटक्यामध्ये, जास्त डोकं उंच गेलं, नजर स्थिर नव्हती आणि चेंडू खूप उंच जात असताना खाली लँड होत असताना अगदी सुरक्षित आपल्या हाताच्या कळीमध्ये समाविष्ट करून घेतलं बागेशने आणि झेल टिपला तिथे. एक फलंदाज बाद झाला, तो म्हणजे ओपनिंगला आलेला कुमार दळवी बाद झाला, ज्याच्या बॅट मधून पाहतो आपण. करण सांगतील मला किती धावा आल्या. करण 5 चेंडूला सामोरं जात असताना त्याने 7 धावांचं योगदान दिलं आपल्या कोळिवली संघासाठी कुमार दळवीने. 33 वरती विकेटचं पतन झालं. नवीन बॅटर जातोय हँड ग्लोव्ज वापरत असताना आणि टॉस साठी रेडी राहा. जय महाराष्ट्र धामणगाव विरुद्ध मिथ स्पोर्ट्स कवाड. बी रेडी. धामणगाव विरुद्ध कवाड. नेक्स्ट मॅच कमिंग सून, कमिंग शॉर्टली. चला कुमार परतला डगआउट मध्ये. पाहतो आपण चौथा धक्का लागला तो आई गावदेवी कोळिवली संघाला. विकेट पतन झाले, त्या कारणाने धावांचा आलेख खाली येतोय. कारण पहिल्या षटकामध्ये 21 त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज राज शिंगोळेने. 3 गडी बाद केले, ज्यामध्ये एक हिट विकेट सुद्धा झालं होतं. त्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या त्या. या षटकामध्ये सुद्धा एकही चौकार आतापर्यंत नाहीये. दीप षटक हाताळतोय. दीप बागल हा सुद्धा चेंडू ऑन साईडला तटवायचा होता, बॅटची कडा घेऊन अगदी ऑफ साईडला जातोय. तिथे कव्हरला डीप मधला प्लेअर आलाय, फेकी करे पण एक सिंगल होती, रोखलं स्वतःला. बघा बॅटचं ड्रिल दाखवतो की मला फक्त इथे पंच करायचा होता किंवा दिशा द्यायची होती, परंतु मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. साहिल मस्कर आलाय, नवीन बॅटर फ्रॉम आई गावदेवी कोलिवली. मस्कर बदलापूरकडे पण खूप आहेत. कल्याणचं एक मस्कर हॉस्पिटल सुद्धा प्रसिद्ध आहे, तिथेच आमचा जन्म झालाय. धावसंख्या इथे 34 वर. जुनं हॉस्पिटल, जुने डॉक्टर. बॅटची कडा पुन्हा एकदा कटचा प्रयत्न होता आणि काय मस्त तिथे 30ला स्लिपमध्ये फिल्डिंग होते. चौकार आढळले जातात, झेल नसू द्या मग तो टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं कौतुक केलं जात आहे. चांगली फिल्डिंग करतो तिकडे योगेश शिंगोले. वा मस्त पद्धतीने. योगेशजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये आहेत. योगेश शिंगोले अगदी मैदानामध्ये नुकतं आगमन झालं आपल्या सतीजी माळी साहेबांचं. अजून आगमन होतं आमचं झालेलं ऑलरेडी. आमचे सुंदर काका आहेत, सुंदरजी भोईर. मागच्याची ते DPL मध्ये अगदी सलग प्रत्येक रात्री येत होते. सुंदरजी मी विसरणार नाही सुंदर काकांना. धावसंख्या 35 वर. 35. लॉबचा प्रयत्न होता, पायांचं अंतर बघा किती वाढवलं होतं दोन्ही बॅटरने, दोन्ही पायांचं आणि इथे हातांचं अंतर वाढवलं होते. पंच हेमंत तावडे सरांनी वाईटचा इशारा देत असताना धावसंख्या संत गतीने पुढे जाते 36 वर. 36. षटक क्रमांक 3 अजून संपत नाहीये, कारण 3 वाईट पडले तब्बल. कारण पहिले 2 आणि हा एक वाईट पडला, म्हणजे 5च चेंडू झालेत आतापर्यंत, ज्यामध्ये 1 विकेट, 4 सिंगल दिल्यात बॅट मधून आणि 3 वाईड मधून दिल्यात. 7 धावा खर्च. टर्न केलाय इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक. चेंडू वेगाने जातोय, ट्रॅव्हल होतोय आणि बॅनरला धडक देत असताना तिथे मान्यवरांना सलामी 4 धावांची. चौकार आला बघा. शेवटचा चेंडू होता तिसऱ्या षटकातील. दीप बागलचा षटक 11 धावांचा झाला, ज्यामध्ये 3 वाईट टाकले. पाणी घेऊन चालेत 12 खेळाडू आणि धावसंख्या पाहतो आपण बरोबर 40 वरती 3 षटकानंतर. वैभव पाटील बाद झाला. इथे बघितलं आपण 146,004. 15 धावा काढल्या त्याने. कमी अगदी चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचं त्याची नेहमीच शक्ती पाहिली आपण. हायेस्ट स्ट्राईक रेट त्याचा नेहमी राहिलाय. पहिल्या सामन्यापासून त्याने पूर्णपणे सर्वांच्या नजरा वेधून घेतल्यात असा वैभव पाटील बाद झाल्यानंतर बघितलं आपण की धावांचा आलेख खाली आला. तो असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या होत्या, त्यामध्ये त्याचे एकट्याचे वैभव पाटीलचे 2 चौकाने एक खणखणीत षटकार दडला होता आणि कुमार दळवीने एक चौकार मारला होता पहिल्या षटकामध्ये. परंतु त्यानंतर अगदी चौकार षटकांपासून वंचित ठेवलं. परंतु तसं पाहता कारण इथे वाईट जास्त टाकले गेलेत, त्या कारणाने धावसंख्या चांगली पाहतोय आपण. अगदी फायटिंग स्कोर आहे. 13.33चा वेग आहे. तसं पाहता फार मोठी धावसंख्या म्हणू शकतो आणि धावसंख्या 52-55च्या आसपास नेण्याचा नक्कीच प्रयत्न करतीलच आई गावदेवी कोळिवली संघ. जे हनुमान खोनी ह्या तगड्या संघाविरुद्ध दत्तात्रय शिंगोले कॅप्टन असलेला हा संघ पाहतो आपण. आणि आता योगेश शिंगोले बहुतेक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतो आणि गोलंदाज आहे तो आतिश पाटील. आतिश पाटील हा फुलट चेंडू वापरतोय. अगदी खोदून काढल्या पायाच्या जवळून बॅट आणि पॅडच्या मधून वेगाने फिल्डर येतोय. फेकी करतो विकेट किपरच्या हातामध्ये. हो विकेट किपरला चेंडू नाही सापडला. फेकी चांगली होती, त्याच दिशेने फेकी केली होती, त्यालाच आउट करायचं होतं त्याच बॅटरला.
ज्याने जोखीम घेतलं, अगदी डेंजर झोनकडे जात असताना, डेंजर एंडकडे जात असताना तिथे काहीसं तिथे कलेक्शनमध्ये चुकी झाली विकेट कीपरकडून आणि तिथे 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 42, 42 ऑन द बोर्ड. टीम आई गावदेवी कोलिवली जरा फास्ट खेळा, फास्ट स्लो इनिंग सुरू आहे. यावेळेला टर्न केलाय लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, झेल टिपला वाईड स्लॉग आपला, सुंदर झेल, फलंदाज फेल. पटकन या युवांना बॅटरनी बॅटिंग सुरू केली असती. मस्त झेल टिपला कुणाल याने, अगदी स्वतःला स्टेज केलं तो वाईडिस लॉंग आपला येऊन अगदी डोक्यावरून जात असताना त्याने अगदी सुरक्षित हाताच्या कव्हरमध्ये चेंडूला विसावून घेतलं आणि अजून एक धक्का लागला. या दुसऱ्या चेंडूमध्ये बघितलं आपण विकेटचं पतन. धावसंख्या थांबली ती 42 वर. 42 ऑन द बोर्ड. आता पार्लेचा जमाना आहे, जेंट्स असो लेडीज असो, 2 in 1 सुद्धा झाले सुरू. आता काहीच कळत नाही शहरामध्ये गेल्यानंतर की कुठे जायचं. युनिसेक्स आमचे प्रिन्स म्यूज नेहमी सांगत असतात आम्हाला कुठे काय ते, सर फक्त विचारा. युनिसेक्स सलून्स अँड पार्लर्स. ओ बिल काउंट दिलाय, पूल केलाय, खेळ चूर मारलाय, लपेटा शॉट, सिक्सर. प्लेन चेंडू होता, उचली गेला, त्याला बॅकफुटला जाऊन करेक्ट अगदी सही फटका साबित केला बॅटरने आलेला हितेश, ज्याने अगदी संघाचं हित पाहिलं आणि काय सनसनाटी निर्माण केली आहे. बेमिसाल टायमिंग फटक्यामध्ये बॅकफुटला जाऊन अगदी करेक्ट बॉटमहॅनचा वापर केला आणि पूल पॉवरफुल सक्सेसफुल करून धावसंख्या पोहोचवली आहे 48 वरती कोलेली संघाची. फायटिंग स्कोर निर्माण झालाय. आपण नुकताच उल्लेख केला की 52 ते 55 धावा नक्कीच होणार आणि करण्याचा प्रयत्न असेल, इरादा असेल. तगडा संघ दिसतो कोलेली, नॉनस्टॉप खेळतो मित्रांनो, साधी गोष्ट नाहीये. या दगदगत्या उन्हामध्ये लागोपाठचा तिसरा सामना खेळतो हा संघ. काय त्यांचं स्पिरिट आहे, जबरदस्त स्पिरिट आहे, ऊर्जावान संघ पाहतो आपण आई गावदेवी कोलेली संघ आणि अगदी हिमतीने उतरलाय मैदानामध्ये. सकाळी पहिल्या मुलाखतीमध्ये कॅप्टन म्हणाला की आजचा दिवस आम्ही गाजवणार. काल गाजवला आमचे जय हनुमान कोलेलीने, आज आई गावदेवी आली आहे. ओ चेंडू खाली राहिलाय, बॅटची काहीशी कड आहे तिथे बघा. मगाशी सुभाष धुमाळ सर म्हणाले की घर फिरले की घराचे वासे फिरतात, नशिबाचा चौकार. कट बॅटची कडा आहे, चायनीज कट पण म्हटलं जातं, कधी कधी ऑफ साईडला गेलं की रुबी कट म्हटलं जातं. बऱ्याचशा कट आहेत, परंतु कशा पण होईल धावा आल्या. 50 झाली बघा, 52 धावसंख्या, अर्धशतक कंप्लीट झाले. अजून 2 चेंडू शिल्लक या इनिंगचे. धावसंख्या आता 60च्या आसपास पाहू शकता आपण. टॉस साठी या, फुल टॉस देण्याचा पिच होता आणि ते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतो. झेल टिपलाय. या जय महाराष्ट्र धामणगाव आणि मिल्क स्पोर्ट्स कवाड कॅप्टन येऊन थांबा. फलंदाज बाद. कमाचा प्रयत्न केला, जास्त डोकं वरती गेलं, नजर जास्त वरती होती, हँड आणि कॉम्बिनेशन नाही जुळलं, नजर सुद्धा नाही जुळली. त्या कारणाने उंच जात असताना तिथे झेल गिलंकुत केला आणि मस्त जज करून झेल टिपला. या 5व्या चेंडूमध्ये, चौथा चेंडू होता की पाचवा होता. धावसंख्या स्थिरावलेली 52. लास्ट गोल यानंतर टॉस करू आपण. सन्मान्य आपले पाहुणे योगेशजी पाटील साहेब आणि श्रीधरजी पाटील यांच्या साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत पुढच्या सामन्याचा. तर एक कॅप्टन आलाय धामणगावचा, कवाडचा कॅप्टन. या हा शेवटचा चेंडू इनिंगचा.
मी स्पोर्ट्स कवाड खोल टप्प्याचा मारा होता चेंडू जागेवरती धरंगत सिली पॉइंटला ट्रॅव्हल होत असताना सिंगल प्राप्त झाली. एक धाव मिळेल आणि धाव संख्या इथे पाहतोय 53 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी ठेवलंय जहानमान खोनी संघापुढे. 24 चेंडूमध्ये 54 धावांचं लक्ष. आणि आपण वळतो टॉस कडे. या सन्माननीय श्रीधरजी पाटील साहेब या आम्ही आपल्या शुभ हस्ते टॉस करू इच्छितो या नवीन सामन्याचा. या मी स्पोर्ट्स कवाड विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव ह्या नवीन सामन्याचा आपण करतोय टॉस. मित्रांनो, दोन मान्यवर आपण टॉस साठी घेतलेले आहेत. या आपल्या टॉस बॉक्स मध्ये पाहू शकता आपण. श्रीधर पाटील आणि योगेश पाटील ही जोडी, सोबतीला छोटासा छकुला आलाय. धामणगाव कॉल देणार आहे. संधी स्फूर्ती टॉस जिंकलाय कवाडने. धन्यवाद योगेशजी पाटील आणि श्रीधरजी पाटील. आपण असं असतं वा. कवाड कॅप्टन, काय वाटतं, काय निर्णय घ्यायची इच्छा आहे? फील्डिंग करू आम्ही. कसं क्रिकेट वाटतं की अनगाव कवाड परिसर, अंबाडी परिसर आणि या धामणगाव परिसर, काय फरक जाणवतो की आहे तसंच क्रिकेट पाहायला मिळतंय? फरक तर काय नाही, कारण की सगळे टीम एकत्रच खेळतात. चांगलं वाटतं जरा. आणि ही स्पर्धा कशी वाटते? तुम्ही दरवर्षी येत आहे स्पर्धेमध्ये की पहिल्यांदा आलात या परिसरामध्ये? नाही, आम्ही दरवर्षी खेळतो या स्पर्धेमध्ये आणि खेळताना खूप आनंद पण होतो आम्हाला. समोरचा संघ धामणगाव यजमान संघ आहे, काय दबाव घेणार की नॅचरली खेळणार? नाही, नॅचरलच खेळणार. तुझ्या संघामध्ये कोणताच प्लेअर असा आहे की जो चांगला अगदी हुकमी एक्का तुझ्यासाठी ट्रम्प कार्ड असेल? किरण मडवे. आणि समोरच्या संघामध्ये कुठल्या प्लेअरची काय भीती असेल? नाही. आणि तुझा आदर्श क्रिकेटर कोण ह्या हल्लीच्या फॉर्म क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटच्या फॉर्ममध्ये? करण आंबाला. ठीक आहे. आणि तुमचा कोण आवडता प्लेअर आहे? आउट ऑफ प्लेअर बघायला गेलं तर करण आंबाला बोलल्यासारखा आमच्या भिवंडी तालुक्यातील भावेश पवार आहे. क्या बात आहे. आणि आता तुम्हाला बॅटिंग करायची 4 षटकामध्ये आधी पण आपला एक संघ खेळलेला आहे, तो सामना बघितला असेल. तुमचा मानस का असेल, टार्गेट सेट करायचं आहे की तुमचा मैदान आहे म्हणून नॅचरली खेळायचं आणि जितक्या धाव होतील तितक्या करायच्या? आम्ही नॅचरल खेळ खेळणार आणि 50+ जाण्याचा प्रयत्न करणार. आणि तुम्ही ह्या अंगामध्ये काही चषके उंचावलेली आहेत हातामध्ये, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ? या अंगामध्ये तर नाही, हा आमचा पहिलाच प्रयत्न असेल ट्रॉफी उचलण्याचा. आणि जय पारदी बाबा ह्या पूर्ण मंडळाचं नियोजन कसं वाटतंय? सुंदर असं नियोजन आहे आणि त्यांचा आम्ही आभारी मानू की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. हा असं आयोजन आम्ही पहिलं कधी बघितलं नव्हतं इथेशी आणि हाच आयोजन पुढल्या वर्षी सुद्धा व्हावा हीच इच्छा आहे. ओके, तर हे होते कॅप्टन धामणगावचे. आणि कवाडच्या कॅप्टन टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, धामणगावच्या संघाला बॅटिंग केलंय. हा मित्रांनो पुढचा सामना चालू असलेल्या सामन्यामध्ये जाऊया आपण. धावांचा पाठला कशा प्रकारे होईल आणि आपल्याला ऐकवतील कमिटी बॉक्स मधून आपले सन्माननीय समालोचक सुभाष धमाल सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत योगेश पाटील साहेब, जे आमचे बॉल स्पॉन्सर आहेत. आणि आयोजक जेव्हा नक्कीच त्यांच्याकडे गेले होते तेव्हा त्यांनी नक्कीच सांगितलं होतं की तुम्हाला जेवढे अनलिमिटेड बॉल लागतील तेवढे मी देईन. आणि त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. असे योगेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. श्रीधरजी पाटील यांनी विनंती केली आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करा. आमच्या बॉल स्पॉन्सर चेंडूची सुविधा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अनलिमिटेड पुरवलेले असे दिलदार व्यक्तिमत्व आहेत. आपण पाहतो सर्वचे सर्व चेंडू त्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला पुरवले आणि त्यांचा इथेच सन्मानित केला जातो. सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. आणि या सामन्यानंतर बोलूया पुन्हा एकदम आपल्याकडे. चोपन्न धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. या पहिल्या इनिंगमध्ये गावठी कोळिवली संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 53 धावा आपल्या धावपल्ल्याकडे लावलेल्या आहेत आणि 54 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवले गेलेले.
ते जन्म नकुनी या संघासमोर. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. या स्पर्धेसाठी मित्रांनो मला प्रथम पारितोषिक नक्कीच आपण पाहतोय दिनेश बालाराम सिंगोले, स्वर्गीय बालाराम पांडुरंग सिंगोले यांच्या स्मरणार्थ दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली स्वर्गीय मारुती लटकू माले आणि स्वर्गीय सुगंधा मारुती माले यांच्या स्मरणार्थ. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय ते आम्हाला किरण जयराम सिंगोले यांनी स्वर्गीय सोनूबाई पांडुरंग सिंगोले यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर. आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय जे आम्हाला स्वर्गीय सोनूबाई पांडुरंग सिंगोले यांच्या स्मरणार्थ किरण जयराम सिंगोले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर. या सर्वांचं विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. प्रथम द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या स्वर्गीय बालाराम पांडुरंग सिंगोले व स्वर्गीय मारुती लडकू माले तसेच स्वर्गीय सुगंध मारुती माले यांच्या स्मरणार्थ दिनेश बालाराम सिंगोले यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. तर ओले आपण सामन्याला सुरुवात होते. 54 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सर्वजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय कुणाल पाटील विथ दक्षिण सिंगोले. पहिल्या चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या चांगल्या क्षेत्रक्षण मिड ऑन रिझल्ट मध्ये पाहायला मिळते. दक्षिण सिंगोले ऑफ द मार्क आपण पाहतोय. दक्षिण सिंगोले सिंगलने या स्वतःचं अकाउंट ओपन करतो आणि संघाचं अकाउंट ओपन होतं या एका धावेने. यानंतर मित्रांनो आपण कुठेही जाऊ नये की बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धामणगाव संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळताना पाहायला मिळेल कवाडा संघासमोर. जयमोस्ट धामणगाव विपक्ष मिस स्पोर्ट्स कवाड पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस इथे मात्र बीट होते रिस्ट्रिक्शन आणि या बीट फलंदाज देखील होतोय. बॉल क्लीन बॉल कुणाल पाटील यांची गेली संपुष्टात. पहिला हादरा बसतोय या कोण या संघाला. गोल्डन डक वर बाद होताना सिकी स्टार्ट आपण पाहतोय या दक्षिण सिंगोलेने अकाउंट ओपन केलं मात्र कुणाल पाटील याला आपला अकाउंट ओपन करता आलेलं नाही. न्यू बॅटर मात्र मैदानामध्ये या जमनान कोहली संघाकडून जातोय या हर्ष पाटील. एक वर एक अशी नाजूक स्थिती सध्या आपण बघतोय. जन्मान नखोनी या संघाचे आव्हान 54 धावांचं आहे. पहिले षटक मार्गस्थ हितेश बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय पॉवर प्लेचं पहिले षटक घालताना 2 शतक ऑल्टरनेट मध्ये आहेत. इतर बहुसंख्येने शतरक्षक 30 संख्येमध्ये वर्तुळामध्ये पाहायला मिळत आहेत. इथे खोलगट हाताळलेला चेंडू चांगल्या चेंडूची हालताना पाहायला मिळते. पूर्णपणे बीट चकित केलेला फलंदाज हर्ष पाटील याला. हर्ष पाटील आपण बघतोय न्यू बॅटर. आपण सामना बघतोय आईगवती कोहली विपक्ष जवाहरमान खोनी या दोन संघामध्ये. दोन्ही संघ आपण बघितलं तर कवड अंबाड असोसिएशन मधील नामांकित नावाजलेले बलाढ्य संघ आहेत. या संघाने अनेक मैदानी गाजवले. या संघाने अनेक विजेतेपद पटकावलेले आहेत. हे दोन संघ सध्या आमने सामने पाहायला मिळतात. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल वसूल करताना चेंडू फेकून दिला मेघो चेंडूला सीमा पार 6 धावांचा षटकार. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 7 वर. आव्हान 54 धावांचं आहे आणि 54 लक्षाचा पाठला करताना हे फटके हवेत जर्मन कोहली संघाला. बॅकला जाऊन हा फटका केलेला समोर 20 स्टेप मध्ये मिडोगरी रिझल्ट मध्ये गॅप मोठा नाही धावांचा टोटा. हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार. चौकार 10 का दम लागताना चेंडू आणि वेजन गॉन विकेटचं पतन फलंदाज बाद हर्ष पाटील याला जावे लागले दाखवचे असतात. दुसरा हादरा कोणी या संघाला.
गोलंदाजीमध्ये कोहली वैभव पाटील येतोय, जो बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. इथे अतिशय सुरेख फटका कव्हर ड्राईव्हचा एक्स्ट्रा रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रनचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जोखीम पत्करली होती. वा बाई वा, कौतुक करायला गेलं फलंदाजांचं. ज्याप्रमाणे ही धाव घेतली नाही तर ही धाव चोरली आहे. अगदी दिवसा ढवल्या या धावीची चोरी गेलेली आहे. कारण ते एकच धाव होते, मात्र त्या एका धावीचं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज आखो मी इशारा आणि ही धाव देखील चोरलेली आहे. धावसंख्या समोर पाहायला मिळते ती 13 धावा. इथे चेंडूला सन्मान दिलेला, स्वतःच्या फॉलदरमध्ये चेंडू अडवला जातो वैभवकडून. निर्धाव चेंडू 54 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतो जनमान खुनी हा संघ. दुसरं षटक मार्गसही, दुसरं षटक हलताना गोलंदाज वैभव पाटील, तर सामना फलंदाज प्रमोद सिंगे. रिव्हर्स फाटका आणि गॅप मधून चेंडू निघतोय सीमापार, 4-2 साठी चौकार. दक्ष सिंगोले, माफ करा, दक्ष सिंगोलेच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. गॅप होता नक्कीच, आणि त्या गॅप मधून ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओढला जातोय त्याप्रमाणे दोन्ही शतकाशी मधून हा चेंडू पाहिला होता दक्ष सिंगोलेने चौकारासाठी. चौकाराने संघाचे धावसंख्या होती, आकार धावसंख्या पोहोचते ती 17 वर. यावेळी मात्र कोल्हात टाकलेला चेंडू जोरदार अपील पंच संमत नाहीत. कोल्हा टप्प्याचा चेंडू होता, आपण पाहिलं तर यॉर्कर लेनचा चेंडू होता. यॉर्कर म्हणजे क्रिकेटचा कॅन्सर, या चेंडूला ब्रह्मास्त्र देखील म्हटलं जातं आणि त्याचा वापर वैभव पाटील हा करताना पाहायला मिळतोय. स्कोरिंग कॉस्ट 17 धावा आपल्याकडे स्थिर आहेत. फील्डमध्ये परिवर्तन केलं जातं. आता मात्र पॉइंट रिझनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय दक्ष सिंगोलेसाठी. तर मिड ऑफ रिझनमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चांगल्या चेंडूच्या हाताने चेंडू जातो थर्ड रिझन मध्ये. सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने जर्मन कोहली संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. आपण सामनामध्ये ऐकवती कोहली विपक्ष जर्मन कोहली या दोन संघामध्ये. वैभव पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर वैभव पाटील याचा सामना फलंदाज प्रमोद सिंगे, ज्यासाठी प्रति षटकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक याबद्दल जाहीर केले गेले श्रीधर पाटील साहेबांनी योगेश पाटील साहेबांकडून. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्कोअर मध्ये तिथे या प्रोटेक्शन पाहायला मिळतं. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. आणि षटकाची देखील इथे समाप्त होते. 2 षटके समाप्ती, 2 षटके समाप्ती, धाव संख्या 19. इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे. इथून अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतो 12 चेंडूमध्ये इथे धावा झालेल्या त्या 19. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 35 धावांची अजून आवश्यकता आहे. 12-35चं समीकरण हे पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठे जाऊ नका, कारण एक बिग मॅच पाहायला मिळेल आपल्या घरच्या मैदानावर. जयमास्टर धामणगाव विपक्ष आव्हान बांधणार होत्या मिस स्पोर्ट्स कवाड. यजमान विपक्ष मेहमान हा सामना पुढील सामना असणार आहे. त्यानंतर गावदेवी वाघेली विपक्ष आई गावदेवी दादूचा पाडा हा संघ सामना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक वाजवण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र फुलटा चेंडू होता, गॅप मधून चेंडू गेलेला, मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये, खरं तर कावकर रिझन मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. अगदी मिड विकेट आणि
लॉंगॉनच्या मध्ये चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते आणि या संघाची धावसंख्या आपण पाहतो फक्त सिंगल पुढे सरकते. धावपलीकडे 21 धावा. 21 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 2 धावा. येस 2 धावा आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 21 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 22 डबल 2 आपण पाहतोय. 54चं लक्ष आहे. 54 या लक्ष्याचा पाठलाग जर्मन कोणी संघ करतोय. राहुल बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र स्टेप मध्ये या चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. एक चांगली जोडी मैदानामध्ये जर्मन कोणी संघाकडून पाहायला मिळते. येणाऱ्या फलंदाजामध्ये या बाहुले ऑफ खोनी या योगेश सिंगोले याचं येणं देखील बाकी आहे. योगेश सिंगोले या बाहुले ऑफ खोनी. त्यानंतर अर्नोल्ड ऑफ खोनी या राज सिंगोले याचं येणं देखील बाकी आहे. म्हणजे स्ट्रॉंग बॅटिंगला आहे कोणी संघाचा जर विचार केला तर. मात्र एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे समोर खेळलेल्या चेंडूला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. इराद्याला चेंज केला होता आपण पाहिला होता. तर द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता. खरं तर ऑफ साईडला खेळण्याचा या अगोदर प्रयत्न केला होता. त्यानंतर स्ट्रेट फटका खेळला होता फलंदाज दक्षिण सिंगोले याने. 23 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यॉर्करचा चेंडू वाईट. यॉर्कर चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताला गेला होता. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावासाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग विडिंग विकेट पुन्हा एकदा या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 25 आणि इथून अजूनही आमचे एक्सपर्ट स्कोरर करण गुलवी सांगतायत की 29 धावांची अजून आवश्यकता आहे. येणाऱ्या 8 चेंडूचा खेळ शेष आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. या डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता दक्षिण सिंगोले याने. कुठल्या प्रकारची धाव नाही. 29 धावांची अजूनही आवश्यकता. मात्र इथून आता फक्त आणि फक्त 7 चेंडूचा खेळ शेष आहे. बॅकफुट जाऊन हा फटका खेळलेला आहे. मात्र शतक तिथे सज्ज आहे. सेफ हँड आपण पाहतोय या काउंटर रिझल्ट मध्ये आणि या फलंदाज बाद होताना इथे मात्र खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये इथून 29 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण आता मात्र पाहायला मिळते. न्यू बॅटर ऑलराऊंड ऑफ खोनी या राज सिंगोले आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक षटक आता मात्र हाताळण्याची जबाबदारी कोहली संघाने या गोलंदाज संजय कडे सोपवलेले आहे. एक युवा गोलंदाज आपण पाहतो संजय. काल ज्यापासून कोहली संघाने कमाल केली होती. दसरथजी म्हशी साहेबांचे ते आगमन झालेले आणि त्यांचं देखील जय भारती बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. कालचा दिवस जेव्हा कोहली संघाच्या नावे राहिला होता. खास करून 2 सामन्यामध्ये आपण बघितलं तर त्यांचे बॉलिंग अटॅक कमालीचा पाहायला मिळाला होता. 2 सामन्यामध्ये जिथे प्रतिस्पर्धी संघासमोर जे लक्ष होतं 23-24 धावांचं ते लक्ष त्यांनी पूर्ण करून दिलं होतं. चांगल्या बॉलिंग अटॅकने ते दोन्ही सामने नंतरचे जेव्हा कोहली संघाने जिंकले होते. संजय बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथून 29 धावांची आवश्यकता आहे. संजयचा सामना फलंदाज दक्ष सिंगोले तर नॉनस्ट्राईकला आपण बघतो राज सिंगोले.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू आणि आता मध्ये समीकरण बदलताना पाहायला मिळते. 5 चेंडूने 29 धावांची आवश्यकता. मोठे फटके खेळावेच लागतील कारण ऑप्शन नसेल. आता मात्र आपण पाहतोय कोणी संघासमोर इथे देखील आपण पाहतोय एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. चांगल्या चेंडूच्या हाताने इथे देखील पाहायला मिळते आणि आता मध्ये 4 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मिशन खूपच आता इम्पॉसिबल झालेलं आहे तो कोणी संघासाठी. पूर्णपणे पकड मजबूत आता आई गावती कोलिवली संघाच्या सामन्यावर पाहायला मिळते. इथे ऑन साईडला चेंडू खेळलेला स्ट्रेट डीप मिड ऑन रिझन मध्ये लॉगांचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकी करतोय आणि इथे आपण पाहतोय की पूर्णपणे खांदे झुकलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाचे. निगेटिव्ह बॉडी लँग्वेज त्यांचे पाहायला मिळते कारण सामना हातातून निसटला आहे आणि इथून फक्त पराभवाच्या धावांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय पीट करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावफलक 27. आता किती धावेने हा सामना पराभूत होईल आणि किती धावेने हा सामना जिंकेल हेच आता मात्र या सामन्यामध्ये राहिलेलं आहे. विशेष काही उरलेलं नाही, फक्त औपचारिकता शेष राहिलेलं आहे. इथे हेलिकॉप्टर उडवलेलं आहे इनफिल्डच्या वरून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि दक्षिण सिंगोळे याला पोहोचावं लागेल तंबूच्या आश्रयाला. सलगच्या तिसऱ्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स कोलिवली संघाचा राहिलेला आहे. कंवर अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोषजी गोरव यांना विनंती आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. आपण या व्यायामशाळेवर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं JP चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. दाखवलं जाऊन हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुरेख झेल आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज फेल. स्वागतम सुस्वागतम. दरम्यान कोळीगावचे समाजसेवक अरुणजी पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम अरुण पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. जय भारती बाबा आयुष स्पोर्ट्स आयोजित JP चषक 25-26 मध्ये. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हा सामना जिंकलेला आहे तो कोलिवली संघाने आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे बनवल्या. मॅन ऑफ द मॅच करण गुडवी जे स्कोरर आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसऱ्या सामन्यामध्ये देखील कोलिवली संघाचा कोहिनूर हिरा चमकलेला आहे. वैभव पाटील ठरला या सामन्याचा देखील सामनावीर. मॅन ऑफ द मॅचची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. वैभव पाटील आपण या सलग तिसऱ्या सामन्यामध्ये देखील तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि दरम्यान आगमन होते कंवर अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोष गुरव साहेबांचं. वेलकम संतोष गुरव साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अगोदर खुणेगावचे समाजसेवक अरुण पाटील साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच ठरलेलं कोलिवलीचा कोहिनूर वैभव पाटील आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आमचे बॉल स्पॉन्सर योगेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. आमचे बॉल स्पॉन्सर आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून हे चेंडूची सुविधा आम्हाला पुरवली गेली आहे, त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते. कोहिनूरचा कोहिनूर आहे मित्रांनो आपण पाहतोय आणि कोहिनूर तिसऱ्या सामन्यामध्ये देखील चमकला.